नमस्कार, तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. तुमचा डे टू डे लाईफ. तर कसे आहात तुम्ही सगळे? झाले व्हिडिओ चालू झाले. तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहे अशा व्यक्तीबद्दल. त्या व्यक्तीचं नाव आहे बिग बॉस सीझन जित्ता तो म्हणजे क्वालिफाय झाला तिथं. म्हणजे त्याचं नाव आहे आपला सर्वांचा लाडका, तो म्हणजेच आपला प्रणित दादा मोरे. तर गाईज, खरंच त्यांनी म्हणजे गर्वानं सांगायची गोष्ट आहे की आपला मराठी माणूस खूप म्हणजे जिंकत होता, म्हणजे जिंकत आला होता. पण मधल्या स्टेजवरती त्याला डिस्क्वालिफाय केलं. खूप हेट आला त्याला त्या बिग बॉस मराठीमध्ये. तर गाईज, तुम्ही त्याला खूप प्रेम दिलं. आपण सर्वांनी मिळून त्याला खूप सपोर्ट वगैरे केला. खूप सगळ्यांनी स्टोऱ्या, सगळे इन्फ्लुएन्सर्स मोठे सगळ्यांनी स्टोरी वगैरे, सगळे वोट वगैरे सगळं टाकलं होतं. बट झालं नशीब असतं एखाद्याचं. तर दादा आपला डिस्क्वालिफाय झाला तिथं. म्हणजे तिथे क्वालिफाय नाही झाला ह्या राऊंडला नाही, पण नक्कीच एक पुढचे नेक्स्ट जे सीझन असतील जर दादाने त्यात पार्टिसिपेट केलं, दादा नक्कीच जितेल. आय होप की आपण सगळे म्हणून खूप सपोर्ट करू त्याला. पर्यंत दादाची स्टोरी खूप भारी आहे. म्हणजे मी ऐकली होती त्याची स्टोरी, खूप मस्त होती. म्हणजे तो माणूस खूप मस्त खेळत होता त्या राऊंडमध्ये. बिग बॉस माटीमध्ये तो खूप म्हणजे चांगला सीझन खेळत होता. तो जिथे आला होता तो म्हणजे जिंकणारच होता. पण नशिबाची गोष्ट आहे गाईस. त्यानं खूप ट्राय केलं, खूप त्यानं हे खूप केलं, हार्ड अचीव खूप केलं त्या ठिकाणी. की म्हणजे त्यानं तिकडे त्याचा बेस्ट दाखवला त्यानं तिथे. पण तरी पण खूप हेट वगैरे भेटतात. मला पण हेट वगैरे खूप भेटतो की असं तसं हे काय करतो एवढे वगैरे एक्सेट्रा. लोकांचं ऐकत बसलं की मग आपण मागच राहणार. लोकांचं ऐकायचं नाही, जे आपल्याला पाहिजे आपण तेच करायचं. आणि काहीच खरं म्हणजे मराठी माणूस आपला डिस्क्वालिफाय झाला म्हणजे खूप बेकार वाटतं त्या गोष्टीसाठी. दादा जितला असता म्हणजे आपण सर्व त्याला एवढं त्याला सपोर्ट केलं होतं. सगळ्यांनी बॅनर वगैरे, रील्स वगैरे, सोशल मीडियाची ताकद खूप दाखवली होती. तरी पण दादाची थोडीशी काही गोष्टीमुळं, काय कारणामुळं, काय हेट भेटल्यामुळं दादाच्या काही गोष्टी कमी झालं. त्याला सपोर्ट कमी पडला आपला सर्वांचा. दादा डिस्क्वालिफाय झाला तिथं. ते खूप बेकार वाटतं. पण आपले मराठी माणूस ट्राय करतो त्या गोष्टीसाठी. तुम्ही पण सपोर्ट करा, मला पण सपोर्ट करा. काय समजा सपोर्टची खूप गरज आहे मला. एक दिवस पण बिग बॉसमध्ये जाईल ते सगळे सपोर्ट करा, हेच होप ठेवतो तुमच्या सगळ्यांकडून. आणि दादा, तू टेन्शन घेऊ नको, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहे. लव यू ऑल. आपण सगळे पर्यंत मोरेच्या पाठीशी आहेस. तर पर्यंतला मोटिवेशन म्हणजे हे करा. तो जितलाच होता म्हणजे, पण नशिबाचा खेळ असतो. जिततोच भाई. जे जितणारा असतो तो जिततोच. कसा पण काय पण करून. वोट्स वगैरे आपले एकदम चांगले होते. सगळ्यांमध्ये वोट्स आपलेच जास्त जात होते. पण तरी पण तिथं झाला थोडासा डाऊनफॉल आलाच. मध्ये होतात काय गोष्टी. म्हणजे मामासोबत परत डाऊनफॉल चालू आहे. एक ट्रेंडिंगला आजच्या जनरेशनमध्ये ट्रेंडिंगला होता खूप, पण त्याचा पण डाऊनफॉल आला. मी पण डाऊनफॉलमधूनच वर आलो आहे. आता पण ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी नाही भेटत आहेत, होत नाहीत मनासारख्या. तरी पण माझा ट्राय चालू आहे की होप की उद्या सगळं चांगलंच होईल माझं पण. तुम्ही सगळे यूट्यूबर म्हणून यश पाटीलला ओळखालच. S03 इंस्टाग्रामला तुम्हाला माहिती नाही, खूप लोकांना इंस्टाग्रामची ID माझी खाली देतो मी. टेक्स्टमध्ये माझ्या असतेच इंस्टाग्रामच्या डिस्क्रिप्शनमध्ये. इंस्टाग्राम, यूट्यूबमध्ये तुम्ही सपोर्ट करा मला नक्कीच. आणि दादाला सपोर्ट खूप केला आपण सगळ्यांनी. पण जाऊन दे, नेक्स्ट सीझनमध्ये दादा जर गेलाच तर त्या सीझनमध्ये आपण दादाला नक्कीच जितो. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तसं तुम्ही लास्टच्या सुरजाच्या लग्नाच्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट दिला, तसं तुम्ही ह्या व्हिडिओला पण सपोर्ट केला. आय होप. लव यू ऑल. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.